सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो खूप आधीपासून आपण बोलत होतो की आपले कॅप्रॉन 4 फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगसाठी येणार आहेत का. आत्तापर्यंत काय झालं होतं की कॅप्रॉन 4चे जेवढे पण रूल्स आहेत हे डिप्लोमावाल्यांसाठी आले होते. जेवढे पण न्यूज आहेत हे सगळे डिप्लोमासाठी आले होते. बट आता गव्हर्नमेंटनी आपल्या फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पण आता हे रूल्स इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि त्याबद्दल गव्हर्नमेंटने एक ऑफिशियल गॅझेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. मी तुम्हाला ऑफिशियल गॅझेट दाखवतो. हे ऑफिशियल गॅझेट आहे आणि हे मी पुणे हे ते रीड केलं आहे. ह्याच्यामध्ये काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत, जे पण काय मेन की पॉईंट्स आहेत हे पण मी हायलाईट केलेले आहेत. बट आय नो हे सगळं तुम्हाला रीड करून दाखवल्यानंतर तुम्हाला लगेच समजणार नाही. सो त्यासाठी मी ह्याकडे एक PPT क्रिएट केली आहे तुम्हाला एकदम इझी वेमध्ये समजवण्यासाठी. आता कॅप्रॉन रूल्स नक्की काय आहेत तर ते आपण समजून घेऊया. कॅप्रॉन रूल्स हे असे रूल्स आहेत, आधी कॅप्रॉन जे आधी प्रिव्हियस म्हणजे आधीपासून जे कॅप्रॉन होत होते लास्ट इयरपर्यंत जे कॅप्रॉन रूल झाले होते तर त्याच्यामध्ये हे रूल्स एवढे नव्हते. बट ह्या वर्षी कॅप्रॉनचे रूल्स पूर्णपणे चेंज झालेले आहेत आणि हे सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता कॅप्रॉन 1साठी जो आपला कॅप्रॉन 1 कंडक्ट होणार आहे त्याच्यासाठी रूल काय आहे की जर तुमचं जे पण तुम्ही लिस्ट अपलोड कराल कॅप्रॉन 1मध्ये त्या लिस्टमधनं जर सगळ्यात पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. ऑटो फ्रीजचा अर्थ तुम्ही समजून घ्या. ऑटो फ्रीज म्हणजे काय की ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाते ते कॉलेज. म्हणजे इन केस जर तुमचं कोणतंही कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर त्या केसमध्ये तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण कॉलेज तुम्हाला मिळाले त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावंच लागतं. त्याला आपण बोलतो ऑटो फ्रीज होणं. सिंपल भाषेमध्ये समजलं तर ऑटोमॅटिकली कॉलेज लॉक होणं, तर ह्याला आपण बोलतो ऑटो फ्रीज. सो इन केस कॅप्रॉन 1मध्ये जर तुम्हाला सगळ्यात पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं, जे पण तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड कराल त्या कॉलेज लिस्टमधलं सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. आता कॅप्रॉन 2मध्ये तो रूल थोडा चेंज होतो. कॅप्रॉन 2मध्ये काय होतं की जर तुम्ही जी कॉलेज लिस्ट कॅप्रॉन 2मध्ये अपलोड कराल, जर त्या कॉलेज लिस्टमधनं पहिल्या 3 नंबरचं कॉलेज म्हणजे टॉप 3 कॉलेजमधलं जर कुठलंही तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणजे जे पण तुम्ही प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2, प्रेफरन्स 3 असे सेट कराल तर ह्या 3 प्रेफरन्समधनं जर तुम्हाला कोणतंही एक कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. हे मी तुम्हाला पुढे एक्झाम्पल म्हणून पण दाखवीन, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. नंतर कॅप्रॉन 3साठी काय रूल आहे. कॅप्रॉन 3साठी आहे की टॉप 6 कॉलेज म्हणजे जर तुमच्या प्रेफरन्समधले सगळ्यात पहिले 6 कॉलेज जे असतील, टॉप 6 कॉलेज जे तुम्ही प्रेफरन्समध्ये ठेवले असतील, जर ह्या टॉप 6 कॉलेजमधनं एक जरी कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. तर हे आहे तुमचे कॅप्रॉनचे रूल्स. आणि मग आता बरीच वेळ होती की दादा कॅप्रॉन 4चं काय, कॅप्रॉन 4मध्ये कुठलं कॉलेज अलॉट झालं तर ऑटो फ्रीज होतं. तर बघा कॅप्रॉन 4 हा आपला शेवटचा कॅप्रॉन असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज नॉट फ्रीज हे ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड नाही केले जाणार. जे पण तुम्हाला कॅप्रॉन 4मध्ये कॉलेज अलॉट होईल तेच कॉलेज तुमचं फायनल असेल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आता हे मी तुम्हाला क्लिअरली आता समजवतो, पूर्ण एक्झाम्पल देत मी तुम्हाला समजवतोय. आता ह्या इकडे कॅप्रॉन 1साठी अलॉटमेंट बघा. कॅप्रॉन 1साठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की टॉप 1 कॉलेज म्हणजे सगळ्यात पहिल्या नंबरचं कॉलेज. सो ह्यामध्ये काय आहे की इन केस जर तुम्ही ही कॉलेज लिस्ट अपलोड केलीत, ह्या इकडे मी टॉप 8 कॉलेज घेतले तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी. जर तुम्ही ह्या टॉप 8 कॉलेजमधलं जर पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट झालं तर हे कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाणार. ते तुम्हाला ऑप्शन मिळणारच नाही की तुम्हाला कॅप्रॉन 2मध्ये जायचं आहे, कॅप्रॉन 3मध्ये जायचं आहे की कॅप्रॉन 4मध्ये जायचं आहे. जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे कॅप्रॉन 1मध्ये जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाणार. हां, इन केस जर तुम्हाला पहिल्या नंबरचं सोडून जर तुम्हाला दुसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालं, तिसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालं, चौथ्या नंबरचं कॉलेज मिळालं की इतर कुठल्याही प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं कॅप्रॉन 1मध्ये, काय बोललं ते मी नीट ऐका की पहिल्या प्रेफरन्स सोडून जर तुम्हाला इतर कोणत्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं कॅप्रॉन 1मध्ये तर त्यावेळी तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. कळलं की ह्या त्या कॅप्रॉन 1साठी काय रूल आहे. आता आपण बघूया कॅप्रॉन 2साठी. कॅप्रॉन 2साठी मी जसं सांगितलं होतं की ह्या इकडे टॉप 3 कॉलेज म्हणजे टॉप 3 कॉलेजमधलं जर तुम्हाला नंबर लागला तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. तर तेच मी तुम्हाला माहिती दिलं आहे. आता जर तुम्ही ही कॉलेज लिस्ट अशी अपलोड केली आणि जर ह्या तुम्हाला कॉलेज लिस्टमधलं सगळ्यात पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉट झालं तर तुमचं ऑटो फ्रीज येईल. जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉट नाही झालं बट तुम्हाला दुसऱ्या नंबरचं कॉलेज अलॉट झालं तरी पण तुमचं ऑटो फ्रीज होईल. आणि जर तुम्हाला दुसऱ्या नंबरचं कॉलेज अलॉट नाही झालं बट तुम्हाला तिसऱ्या नंबरचं कॉलेज अलॉट झालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. सो ह्या 3 प्रेफरन्सेसपैकी जे पण तुम्ही पहिले 3 प्रेफरन्सेस अपलोड कराल, जे पण तुम्ही ते पहिले 3 प्रेफरन्सेस कॉलेजला द्याल, जर ह्या 3 प्रेफरन्सपैकी कुठलंही एक कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. मग दादा जर मला पहिले 3 प्रेफरन्स सोडून इतर प्रेफरन्स मिळाले तर काय. सो जर तुम्हाला कॅप्रॉन 2मध्ये
पहिले 3 प्रेफरन्स सोडून जर तुम्हाला इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर त्या केसमध्ये पण तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे, की जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये जायचं असेल तर तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पण जाऊ शकता. सो हे तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहेत जर तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया कॅपराउंड 3चा रूल. ह्या कॅपराउंड 3चा रूल काय आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की कॅपराउंड 3 मध्ये जर तुम्हाला टॉप 6 प्रेफरन्सेसपैकी कॉलेज मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होतं. तर तेच तुम्हाला ह्याची दिलं आहे. जी पण तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड कराल ही ते मी टॉप 8ची कॉलेज लिस्ट ह्या इकडे अपलोड केली आहे. जर ह्या लिस्टमधनं जर मला पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कुठलेही एक कॉलेज मला मिळालं तर ते कॉलेजमध्ये ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं तर माझं ऑटो फ्रीज होईल. जर मला पहिल्या नंबरचं कॉलेज नाही मिळालं, दुसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालं तरी पण ऑटो फ्रीज होईल. दुसऱ्या नंबरचं कॉलेज नाही मिळालं, तिसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालं तरी पण माझं ऑटो फ्रीज होईल. तिसरं नाही मिळालं तर चौथं मिळालं तरी पण ऑटो फ्रीज होईल आणि 5वं किंवा 6वं मिळालं तरी पण माझं ऑटो फ्रीज होणार आहे. बट जर तुम्हाला हे 6 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं कॅपराउंड 3 मध्ये तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की हे जे कॉलेज आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला कॅपराउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जो आपला ॲडिशनल राऊंड होणार आहे कॅपराउंड 4 तर त्या राऊंडमध्ये तुम्हाला जायचं आहे की नाही ह्या इकडे तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे. तर हे झाले आपले पूर्ण कॅपराउंड 3 पर्यंत रूल्स. कॅपराउंड 4 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज अलर्ट होईल ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे फॉर कॅपराउंड 4. ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या इकडे अजून मी काही पॉईंट्स दिले तर हे पण तुम्ही समजून घ्या. आता ह्या इकडे सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे, इफ बेटरमेंट इन नेक्स्ट कॅप. जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये कॅपराउंड 2 मध्ये किंवा कॅपराउंड 3 मध्ये जर तुम्हाला एक बेटर कॉलेज मिळालं. बेटर कॉलेज म्हणजे काय की कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं होतं बट कॅपराउंड 2 मध्ये अजून त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज, त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज तुम्हाला मिळालं तर त्या केसमध्ये जी तुमची प्रिव्हियस कॅपराउंडची सीट असेल, तुमची आधीच्या कॅपराउंडची सीट असेल ही तुमची ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड होणार आहे. म्हणजेच काय की सपोज ह्यात आपण मागचंच एक्झाम्पल घेऊया की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये JSPM मध्ये कॉलेज मिळालं, JSPM मध्ये तुमचा नंबर लागला आणि कॅपराउंड 2 मध्ये तुमचा DY पाटील आकुर्डीमध्ये नंबर लागला. आता ह्या केसमध्ये जर तुम्हाला DY पाटील आकुर्डीमध्ये कॅपराउंड 2 मध्ये नंबर लागला असेल तर त्या केसमध्ये कॅपराउंड 1 मध्ये जे तुम्हाला JSPM कॉलेज मिळालं होतं तर हे कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि जे पण तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळालं DY पाटील आकुर्डी त्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. नंतर नेक्स्ट आहे इफ नो बेटरमेंट. जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कुठलीही बेटरमेंट नाही मिळाली म्हणजे कुठलेही दुसरं कॉलेज अलॉट नाही झालं तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की तुम्ही प्रिव्हियस कॅपराउंडची सीट ही तुम्ही घेऊ शकता, नाहीतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकता. म्हणजे ह्याचे पण मी तेच एक्झाम्पल घेतो. मी मागच्या साईडला जातो अजून. तर ह्याचे मी तेच एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये JSPM मधलं कॉलेज मिळालं, JSPM मध्ये तुमचा नंबर लागला. आता कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला JSPMचा नंबर लागला आहे, ती सीट तुम्ही रिझर्व केली आहे, सीट ॲक्सेप्टन्स सगळं पे केलं, ठीक आहे. तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये गेलात. कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला अपेक्षा होती की आपल्याला DY पाटील आकुर्डी मिळालं पाहिजे किंवा वालचंद सांगली आपल्याला मिळालं पाहिजे. बट कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं. जे तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळालं होतं तेच कॉलेज तुम्हाला परत मिळालं. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की जे पण तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठलेही कॉलेज नाही मिळालं बट कॅपराउंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज तुम्ही घेऊ शकता, नाहीतर तुम्ही पुढच्या कॅपराउंडला म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये किंवा कॅपराउंड 4 मध्ये अजून तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय करू शकता. तर हा तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे. आता ह्या केसमध्ये जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल, जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर ह्या इथे तुम्हाला जे पण ARC सेंटर आहे तर ह्या इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल. जे पण तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे तर ही तुम्हाला कंप्लीट करावी लागेल आणि जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. हे झालं आपलं ऑटो फ्रीजचं. आता जर तुम्हाला ऑटो फ्रीज होऊन सुद्धा किंवा जर तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळून सुद्धा कॅपराउंड 1 मध्ये जर तुम्ही एक सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप नाही केलीत. सेल्फ व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये काय असतं, ही स्टेप तुमची ऑनलाईन होते ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले असतील हे सगळे व्हेरीफाय करावे लागतात आणि तुम्हाला एक सीट ॲक्सेप्टन्सची फी आहे ती पे करावी लागते. अराउंड जे असते 1000 रुपीज समथिंग फी असते. तर ही फी तुम्हाला पे करावी लागते. बट इन केस जर तुम्ही ही स्टेप कुठलीच नाही केली, जर तुम्हाला एका कॅपराउंडमध्ये एक कॉलेज मिळालं बट तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप नाही केली, डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय वगैरे नाही केलेत, सीट ॲक्सेप्टन्सची फी पण नाही पे केली तर त्या केसमध्ये तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं आहे ती सीट तुमची कॅन्सल होणार आहे. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तुम्हाला कुठली स्टेप कशी करायची आहे, तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी कशी पे करायची आहे, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे.
आता जे पण मी तुम्हाला सांगतोय हे ऑफिशियल नोटीसच्या अकॉर्डिंग सांगतोय, बट इन फ्युचर मी एकेका पॉईंटवर सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन, तर त्यासाठी चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता नेक्स्ट आहे ILS ॲडमिशन, जे असतात आपले इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, जे आपण बोलतो ना की 20% सीट ILS साठी रिझर्वड असतात, इन्स्टिट्यूट लेवलसाठी रिझर्वड असतात. तर त्यासाठी ह्या इकडे काही रूल्स आलेले आहेत. आधीपर्यंत काय व्हायचं की मागच्या वर्षी जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला अप्लाय करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करावं लागायचं की ह्या कॉलेजमध्ये काय अपडेट आली आहे का, त्या कॉलेजमध्ये अपडेट आली आहे का. आता काही केसेसमध्ये मुलांकडनं अपडेट्स मिस सुद्धा व्हायचे. बट ह्या वर्षी सीड्सने एक खूप चांगला रूल इम्प्लिमेंट केलाय. ह्या जे काय सांगितलंय की जर तुम्हाला ILS ॲडमिशनसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सीडच्या वेबसाईटवरनं सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायची गरज नाही. सीडच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑप्शन असतील. आता कसे ऑप्शन असतील हे आपल्याला बघावं लागेल, कारण की ह्या वर्षीच हे रूल इम्प्लिमेंट होत आहेत. सो त्याच्यामुळे आपण बघूया की कसे आपल्याला ऑप्शन प्रोव्हाइड केले जात आहेत. बट जे पण तुम्हाला कॉलेजमध्ये ILS थ्रू अप्लाय करायचं असेल तर ते तुम्ही सीडच्या वेबसाईटवरनं करू शकता. आता हे जे ILSचे ॲडमिशन्स आहेत हे तुम्हाला कंपल्सरी कॅपराउंड 4 नंतरच तुम्हाला बघायला मिळतील. आता काही कॉलेजेसनी काय केलंय की ILS म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचे ॲडमिशन्स हे आत्तापासून सुरू केलेत. मी बघतोय मुंबईचे काही कॉलेजेस आहेत, पुण्याचे काही कॉलेजेस आहेत. माझ्याच काउन्सिलिंगमध्ये काही मेंबर्स आहेत, त्यांना कॉलेजेसकडनं कॉल्स येत आहेत की आम्हाला ह्या कॉलेजकडनं कॉल आला आहे, तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्या, तुम्हाला मार्क कमी आहेत, तुम्हाला कॉलेज मिळणार नाही, आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करून ठेवा. हे कॉलेजवाले बोलत आहेत. हे कशाबद्दल बोलत आहेत की तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्या. म्हणजेच काय इन्स्टिट्यूटचे सीट्स असतात हे मॅनेजमेंटमध्ये कन्वर्ट करतात. बट ह्यात एक नवीन रूल इम्प्लिमेंट झाला आहे की हे जे ILS ॲडमिशन्स आहेत, हे जे इन्स्टिट्यूट लेवलचे सीटचे ॲडमिशन्स आहेत हे कंपल्सरीली कॅपराउंड 4 नंतरच तुमचे सुरू झाले पाहिजेत. तर हे काही रूल्स आहेत जे सीड्सनी ह्या वर्षी इम्प्लिमेंट केले आहेत. अँड आय थिंक हे खूप चांगले रूल्स आहेत, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केले आहेत. कारण की मागच्या वर्षीपर्यंत खूप स्कॅम झाले होते. जर तुम्हाला माहिती असेल तर स्पॉट राऊंडमध्ये, ILS राऊंडमध्ये भरपूर सारे स्कॅम झाले होते. कॉलेजेस मुलांना फसवायचे, त्यांच्याकडनं जास्त पैसे घ्यायचे. बट ह्या वर्षीपासून सीड्सनी आणि गव्हर्नमेंटने आपला एक चांगले रूल इम्प्लिमेंट केले आहेत, ज्याच्यामुळे मुलांना जास्त स्कॅम्स वगैरे फेस करावे लागणार नाही आहेत. सो गाइज आय होप हे पूर्ण तुम्हाला कॅपराउंडचे रूल्स समजलेले असतील. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, म्हणजे मला समजेल की जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला समजलं आहे की नाही. इन केस जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्टली मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवर रीच आउट करू शकता. इंस्टाग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला ह्या पूर्ण कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्यामध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. जेवढं पण तुमचे पर्सेंटेज असतील, रँक येतील, त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. प्लस टाइम टू टाइम तुमचे जे पण काही डाऊट्स असेल हे पण आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. सो इन केस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की एनरोल करू शकता. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केलेत. तर त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. जास्त कॉल्स तुम्ही प्रेफर नका करू, कारण की भरपूर मुलांचे कॉल्स येतात. प्रत्येकाचे कॉल्स आम्ही रिसीव्ह नाही करू शकत. बट स्टील जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज ड्रॉप करून ठेवा. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.